नमस्कार, कुकिंग टाइम मराठीमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत। तर आज मी मऊसूत दाणेदार शिरा कसा बनवायचा याची रेसिपी शेअर केलेली आहे। मार्गशीर्ष महिन्यामध्ये खूप सारे व्रत पूजा विधी असतात, तर नैवेद्याला काय बनवायचं सुचत नसेल तर असा शिरा नक्की बनवा। रेसिपीला सुरुवात करूया। आता इथे ज्या फुलपात्र्याने मी तूप घेतलं आहे त्याच फुलपात्र्याने मी इथं सगळी मापं घेतलेली आहेत। तर इथं मी एक फुलपात्र भरून जाड रवा घेतला आहे। तर फुलपात्र मी सपाट भरून घेतलं होतं। हे पहा, तुम्हाला हवं असेल तर तुम्ही बारीक रवा घेऊ शकता। आता जेवढा रवा घेतला आहे तेवढीच मी साखर घेतलेली आहे। तर एक फुलपात्र साखर घेतली आहे व तूप मी अर्ध फुलपात्र व वरती 2 मोठे चमचे घेतला आहे। शिऱ्यामध्ये घालण्यासाठी मी एक केळ घेतला आहे व आता पाण्याचं प्रमाण पाहूया। तर ज्या फुलपात्र्याने आपण रवा मोजला त्याच फुलपात्र्याने मी 3.5 फुलपात्री पाणी घेतलं आहे। आवडीनुसार ड्रायफ्रूट घ्यायचे आहेत, इलायची पूड घ्यायची आहे व 4 ते 5 तुळशीची पानं घेतली आहेत। तर केळ इथं मी अर्धच वापरणार आहे। तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही अख्खं एक केळ वापरलं तरी देखील चालेल। पाणी आपण सगळ्यात अगोदर उकळायला ठेवणार आहोत एका साईडला व आता दुसऱ्या साईडला कढईमध्ये 1 चमचा तूप घालून घ्यायचं आहे। तूप छान वितळलं की यामध्ये ड्रायफ्रूट आपण तळून घेणार आहोत। तर आता हे ड्रायफ्रूट आपल्याला बारीक गॅसवरती छान क्रंची होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत व गॅस आपल्याला बारीकच ठेवायचा आहे। साईडला मी पाणी उकळायला ठेवलं आहे, तर पाण्याचा गॅस आपल्याला बारीकच ठेवायचा आहे, नाहीतर रवा भाजेपर्यंत पाणी खूप जास्त उकळलं जाईल व पाण्याचं प्रमाण कमी होईल व आपलं रेसिपीचं प्रमाण बिघडेल। त्यामुळे गॅस बारीकच ठेवायचा आहे। आता कढईमध्ये मी 2 मोठे चमचे तूप घातलं आहे व आता इथे पहा माझं 2 चमचे तूप शिल्लक आहे। तर आता तूप चांगलं कडकडीत गरम झाल्यानंतर यामध्ये थोडासा रवा घालायचा आहे। रवा छान फसफसला की सगळा रवा आपल्याला तुपामध्ये घालायचा आहे व आता रवा आपल्याला तांबूस रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। तांबूस रंगावरती भाजायचा आहे। रवा छान भाजला गेला की आता यामध्ये मी अर्ध केळ मॅश करून घालते। तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही अख्खं केळ घातलं तरी देखील चालेल, पण केळ आपल्याला छान मॅश करूनच घ्यायचं आहे। केळाचे काप केले तर ते शिऱ्यामध्ये काळे पडतात नंतर व चवीला व्यवस्थित लागत नाही व केळ्याच्या गाठी गाठी राहतात। तर इथे पहा, केळ पण आपलं छान रव्याबरोबर परतून झालं आहे। आता आपण गरम करून घेतलेलं पाणी यामध्ये घालणार आहोत। तर पाणी आपल्याला चांगलं कडकडीत गरम करूनच घ्यायचं आहे। थंड पाणी रव्यासाठी शिऱ्यासाठी वापरायचं नाही, नाहीतर तयार होणारा आपला शिरा मऊ मोकळा असा होत नाही, चिकट होतो। तर ही एक महत्त्वाची टिप तुम्ही इथे लक्षात ठेवा। आता सगळं पाणी घातल्यानंतर याला चांगलं हलवून घ्यायचं आहे। हलवल्यानंतर आता याला आपण 6 ते 7 मिनिटं शिजवून घेणार आहोत। तर इथे पहा, माझे 6 ते 7 मिनिटं झाली आहेत व रव्याने चांगलं पाणी शोषून घेतलं आहे। तर जवळजवळ आपला शिरा शिजला आहे। आता याला तळापासून चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे व नंतर आपण यामध्ये साखर घालणार आहोत। साखर जर तुम्ही अगोदर घातली तर तयार होणारा शिरा चिकट होतो। तर आता इथं मी घेतलेली सगळी साखर घातली आहे व सोबतच मी थोडीशी तुळशीची पानं घातली आहेत। तुळशीची पानं घातल्यामुळे शिऱ्याला छान स्वाद येतो। तर आता साखर यामध्ये चांगली मिक्स करून घ्यायची आहे व साखर यामध्ये घातल्यानंतर हे मिश्रण पातळ दिसतं। तर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही इथे गुळाचा वापर करू शकता। तर हे पहा, मिश्रण आपल्याला पातळ दिसत आहे, पण काळजी नसावी कारण आपण हे परत वाफवून घेणार आहोत व परत हा रवा पाणी साखरेचं झालेलं पाणी शोषून घेतो। तर आता यावरती मी परत झाकण ठेवलं आहे व 2.5 ते 3 मिनिटं परत आपण हा रवा वाफवून घेतला आहे। तर इथे पहा, जवळजवळ रव्याने सगळं पाणी शोषून घेतलं आहे।
साखरेचं तयार झालेलं पाणी रवा शोषून घेतो। तर आता याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स करून झाल्यानंतर सर्वात शेवटी आपण यामध्ये घालणार आहोत इलायची। तर इलायची तुम्ही हवा असल्यास पूड वापरू शकता, पण अशी ताजी कुटून घातल्यानंतर त्याचा छान स्वाद येतो। तर आता तळून घेतलेले ड्रायफ्रूट पण यामध्ये मी घातले आहेत व शिल्लक तुपापैकी मी 1 चमचा तूप यामध्ये घालणार आहे। तर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही इथे तुपाचा वापर कमी करू शकता, कारण आपण जाड रवा घेतला आहे। कमी तूप वापरलं तरी सुद्धा तो मोकळा दाणेदार होतो। शिरा बनवताना इथे मी कुठेही दुधाचा वापर केलेला नाही, त्यामुळे मी शिऱ्याला अजून छान चव येण्यासाठी 2 चमचे दूध घातलं आहे। दूध सर्वात शेवटी घालायचं आहे व याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। दूध घातल्यानंतर शिरा आता आपल्याला अजिबात शिजून वगैरे घ्यायचा नाही, तर गॅसवरती मी 1 मिनिट छान परतून घेणार आहे, म्हणजेच हलवून घेणार आहे। तर शिऱ्याला पहा कडेने छान असं तूप सुटलेलं आहे। तर या रेसिपीमध्ये मी जाड रवा वापरला होता, तुम्हाला हवं असेल तर तुम्ही बारीक रवा वापरू शकता, फक्त त्याचं पाण्याचं व दुधाचं प्रमाण वेगळं येईल। तर कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी? आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद।